मन मंदिरा गजर भक्तीचा। कुणाला बरं वाटण्याकरता परमार्थ करू नका, कुणाला बरं वाटेल म्हणून सेवा करू नका, कुणा करता पंढरीच्या वारीला जाऊ नका, कुणा करता माळ घालू नका। आता माळ घालाय सांगणं माझं काम आहे, माझा उद्योगच आहे तो, नाही का। वारकरी संप्रदाय कसं वाढवणं, निर्व्यसनी समाज कसं करणं, या कुळातच मी आलोय आणि गेले 150 वर्ष तेच करतोय। पण शेवटी तुम्ही विचार करून माळ घालावी, तो एवढा विचार करावा की ही माझ्याबरोबर येणार आहे। आणि खरंच आहे, गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतात, गळ्यातली चेन काढून घेतात, पण तुमची माळ कुणीही काढून घेत नाही, तीच तुमच्यावर येणार आहे। माझं बोलणं कळलं का? मग जी तुमची साथ मेलं तरी सोडत नाही, त्या माळेची किंमत किती? 10 रुपये, 15, 20, त्याचं मोलच नाही, त्याचं मोलच नाही, अकृत्रिम। बरं का, 20 तोळ्याचं घातला तरी कृत्रिम। तुळशीची माळ शेवटपर्यंत साथ देते, अकृत्रिम। हे नीट लक्षात घ्या, या भक्तीचे हे वर्म आहे महाराज। सहज स्थिती ही अकृत्रिम भक्ती, योग ज्ञानादी भूमिकेतून येणाऱ्या अनुभवा ते सर्वत्र भक्तीत लय पावतात। योग ज्ञान जप तप ध्यान धारणा मुळे शेवटी जे अनुभव येतात ते या अकृत्रिम भक्तीमध्ये प्राप्त होतात। तुम्हाला समजण्याकरता सांगतो, एखादा स्वकष्टाने मेहनत करून खूप इस्टेट कमवतो आणि एखादा इस्टेट कमवलेल्या माणसाच्या पोटीच येतो। माझं बोलणं कळलं का? हो, कोणीतरी सांगतं, अरे तुझा बाप इतका कष्ट करतो। अहो म्हणले, मी बाप नाही, मी बापाचा मुलगा आहे। बरोबर आहे, बरोबर आहे, बापाने कष्ट केले तसं इथे काय आहे? अकृत्रिम आहे, सहज स्वभावता आलाय त्याच्यावर। याला योग याग कष्ट करून तिथे पोचले। कशा करता दृष्टांत दिला? योग याग जप तप ध्यान धारणा कष्ट करून पोचले। आणि हा भक्त एकदा सहज अवस्था जाणली की त्यांनी कष्ट करून जे तिथे पोचले, त्या हा श्रीमंताच्या पोटी आल्यामुळे जन्मजात श्रीमंत आहे। म्हणून निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे पोटा आलो म्हणून झालो अधिकारी। काय सुंदर लिहितात। निळोबाराला विचारलं, का हो महाराज, तुमच्याकडे तुकाराम महाराजांचा विणा कसा काय आला? नाही का? अहो ती क्रांती होती त्या काळामध्ये। तुकाराम महाराज हे बहुजन समाजामध्ये आणि निळोबारा हे पिंपळनेरची कुलकर्णी। गुरु उच्च कुळातला असावा, पण ही क्रांती घडली, क्रांती घडली त्या काळामध्ये। निळोबारायसारखा तुकोबारायचा एकनिष्ठ भक्त दुसरा नाही। बरं का, कोणीतरी विचारलं, का हो त्यांच्याकडे मुलं बाळं असताना विणा तुमच्याकडे कसा आला? निळोबाराय म्हणाले, अहो उगीच नाही आला, निळा म्हणे पोटा आलो म्हणून झालो अधिकारी। माझ्या बापे मज दिधले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी। निळोबारायची भक्ती सुद्धा तशीच होती। म्हणून संप्रदायामध्ये 2 परंपरा आल्या। विणा जो आला, बरं का, निळोबाराय, मग शंकर स्वामी वास्कर असा तो आला, आणि मग जे मासवंश आहेत ते देवकर मंडळी, अशा 2 परंपरा चालतात। म्हणून विणा ज्यांच्याकडे आला ती निळोबारायकडून परंपरा आली। बरोबर आहे। मग आता इथे कसं आहे? आता कसं काय म्हणता पोटा आलो? तुम्ही कुलकर्णी, ते मोरे, गोसावी, इनामदार, अंबिले अनेक आडनाव आहेत त्यांची। ते म्हणले, नाही, परमार्थिक उदरामध्ये मी आलो, अध्यात्माच्या पोटी मी आलो। आणि अधिकार तसा होता। अहो निळोबाराय काय साधी व्यक्ती नाही आहे, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बरं का। जेव्हा वैकुंठ गमन केलं तुकोबारायांनी भेट झाली नाही, तो अधिकार उगीच नाही मिळाला, भेट झालीच नाही बिलकुल।
आता काय करावं. आणि जवळजवळ म्हणतात 41 दिवस धरणं धरलं निळोबारायांनी. महाराज मला भेटला नाही तुम्ही, महाराज तुम्ही मला भेटला नाही, महाराज तुम्ही मला भेटला नाही. आणि दुसरं काय नाही, तुकाराम 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 तुकाराम. ती भक्ती बघून पांडुरंग उभे राहिले जवळ. निळा, ए निळा, मी आलो आहे. डोळे उघडून बघितलं, कटावर कर ठेवलेला पांडुरंग. अरे म्हणले, तुला कोणी बोलवलं इथे? हां, मी माझ्या गाठचं सांगत नाही, अभंग आहे बघा म्हणून दाखवतो. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. प्रार्थना तुझी मी केली नाही, का आलास, कुणी बोलवलं तुला. दैत्याला दंडन करण्यासारखं माझ्यावर काही संकट आलेलं नाही, की दैत्याला मारायचं आहे, त्याने माझा हल्ला केलाय म्हणून ये नाही. का आलास, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. मोठी माणसं आमंत्रणाशिवाय जात नसतात. आणि एखादा मोठा माणूस जर आमंत्रणाशिवाय गेला तर त्याचा मोठा सत्कार करावा लागतो, त्याचा आदर करावा लागतो. वा वा वा, आपण न बोलवता सुद्धा आलास, किती तुमचं अकृत्रिम प्रेम आहे आमच्यावर. वा 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 वा. मोठा माणूस आला, कोणी बोलवलं होतं तुम्हाला. आता काय होईल, नाही काय परिणाम काय होईल. तो म्हणेल, अरे तू मला बोलवायला नको, मला तू आवडतोस म्हणून मी न बोलवता आलो, तर मला विचारतोस का. तसं अनंत कोट ब्रह्मांड नायक, हां, याची भेटी लागे वृत्ते उपवास, सेविली गंगेची तटाके उदास, त्याची आ सुकृतासी आजी आले नेणो घोष हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. हां, अरे तुला कुणाला दिसणार नाही निळा, तो तुझ्याच करता उभा राहिलोय. अरे पण ठीक आहे ना, मी तुला कुठे बोलवलं. बराच उद्धट दिसतोस. म्हणले, उद्धटपणा कशाला म्हणता, मी जर तुम्हाला बोलवलंच नाही आणि मला तुमचं अस्तित्व का लागता, मला तुकाराम महाराज पाहिजेत. काय पॉवर आहे बघा, म्हणून विणा आला, कळलं काय पॉवर आहे बघा. तेव्हा गंमत कशी आहे बघा, तुमच्या लक्षात असेल तर ठीक आहे, नसेल तर ऐकून ठेवा. देवाने तिथे वेदांत सांगायला सुरुवात केली. निळा, कीर्तन करतोस, अभंग करतोस, तुला एवढं कळू नाही का, तुका आणि मी एक आहे. तुका विष्णू नाही जुना, तुका आणि विष्णू दोन आहे का. आता ते तुकोबारायचे शिष्य ते म्हणले, तुका आणि विष्णू जर दोन नाही तर तू का मध्ये, तुकाच्या रूपात ये ना, हे सोड आणि विणा घातलेला ये. अरे वा, कळलं का अर्थ. तू आणि तो जर दोन नाही तर विठ्ठल रूपात येण्यापेक्षा तुकोबाराच्या रूपात का येत नाहीस. अरे वा, म्हणले तू बराच तयार आहेस. म्हणले, देवा तुझीच कृपा आहे. एवढं म्हटल्यावर गळ्यात विणा घातलेले तुकोबारा उभे राहिले. निळा म्हणे आम्ही, शेवटचा ऐका, निळा म्हणे आम्ही नोळखोच देवा, तुकयाचा धावा करीत असे. मला सांगा, हे आता केशववा हे सगळी मंडळी बसल्यात, मला येऊन जा इथे म्हणले आम्ही तुम्हाला ओळखत नाही. नाही अहो काय, म्हणजे मी काय बोलणार नाही, पण वाईट वाटेलच ना, की ही माणसं आयुष्यभर तरुणपणात आली, माझ्यासमोर दात आले, माझ्यासमोर दात पडले. आणि मला ओळखत नाहीत. तोंडावर मागे बोला पण मला तोंडावर. तसं अनंत कोट ब्रह्मांड नायकाला सांगतायत, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. अरे तुकयाचा धावा करीत असे. पण तुम्हाला सांगू का, देवाला याचा इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. अरे म्हणे, निळा मला कौतुक वाटलं, देवापेक्षा तुझा सद्गुरूवर निष्ठा याचा मला आनंद वाटला. आधी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता. कळलं का अभंग. आधी पूजा गुरुनाथा चाले देवावर सत्ता. जर गुरुनाथाची उपासना केली तर देवावर सत्ता आहे. मग आता मला सांगा, काही न करता विणा गळ्यात आला, अकृत्रिम अकृत्रिम अकृत्रिम. मूल जन्माला आल्यावर काही न करता आईला पाहणं आला, अकृत्रिम.
पाना येण्याकरता काही खटपट केली? मूल राहिलं की दुधाचा संचय सुरू झाला, अकृत्रिम. त्या बाळाला बघितलं की असं दूध गळत असतं. सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही. तिला सुद्धा कळत नाही कसं येतं, ही अकृत्रिम आहे. त्या बाळाला बघितलं की पान्हा येतो, तसं जीवाला बघितलं की प्रभूला पान्हा येतो. प्रभू प्रेमाचा पान्हा प्रभूला सुटतो. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, तैसे रूप होनी माझे माते क्रिया विनोद भजे, अलंकार सहजे सोनियाती जेवी. अलंकार सहज सोन्याला बसतो, कारण सोनं आणि अलंकार दोन नाही. उलट एक सांगू का, अलंकार हा त्या सोन्याचा विलास आहे, चिद्विलास आहे. अलंकार हा त्या सोन्याचा नुसतं सोनं देऊन जमत नाही, पण अलंकार दिला तर 10 माणसं बघायला येतात. 25 बायका पुढे येतील बघायला. 25 बायका. काय हो, काय दिलं? 20 तोळे सोनं. बघू बघू. नाही हो, त्यांनी चिप दिली. चिप दिली होय, बरं. बांगड्या दिल्या, पाटल्या दिल्या, गळ्यातल्या. असं बघू बघू म्हणजे कळलं का? त्याचं अलंकारात रूपांतर झाल्यावर बघू. सोनं काय बघायचं आहे, चिप. तसे निर्गुण निराकार परमात्म्याला बघायचं नाही आहेच काय? जेव्हा तो भक्ता करता कृत्रिम अवस्थेतून रूप धारण करतो, तेव्हा ते बघण्याकरता देखिला डोळा बैसला मनी. आपोआप डोळ्यात घातला नाही, बसला. पुन्हा शब्द अकृत्रिम आहेत बघा. मन मंदिरा गजर भक्तीचा.